काय गंमत आहे बघा, आईने लेकराला घडवावं, आईने मुलाला मोठं करावं. पुण्याची अवस्था जर बघितली होती ना त्या काळची, तर माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. चपलांचं तोरण टांगलं होतं पुण्याच्या वेशीला, पहार ठोकली होती आमच्याच माणसाने, मुरार जगदेव त्याचं नाव. त्या पहारेवरती एक मानवी कवटी अडकवली होती आणि जणू काही या 3 गोष्टी सांगत होत्या की जो कोणी पुण्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही अशी मसनवट करून टाकू म्हणून. आमच्या घरातल्या बाया बापड्यांची अब्रू त्यांना घराबाहेर ओढून डोळ्या देखत लुटली जाताना बघण्यापलीकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता. इतका भयान भीषण काळ. आणि अशा परिस्थितीमध्ये एक बाळ 150 मावळ्यांना घेतो, वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या किल्ल्यावर शिवशंभू महादेवांच्या पिंडीसमोर उभा राहतो आणि हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा म्हणून धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर होतो. स्वराज्य आकाराला येतं. मला सांगा, लहानपणी रामायण महाभारत या सगळ्या ग्रंथांची वाचन पारायण, 14 विद्या, 64 कला, प्राण्यांची भाषा बोलणं समजणं सगळंच येत होतं. सगळं असं शिक्षण सुद्धा होतं पूर्वीचं. आता आमची पोरं तासन तास त्या मोबाईलवर असतात, तासन तास त्या लॅपटॉपवर असतात. कसं शारीरिक बळ बौद्धिक बळ कसं वाढणार आहे मला सांगा. आणि या 5 वर्षाच्या, या 12 वर्षाच्या, या 16 वर्षाच्या लेकराला जिजाऊ मातोश्रींनी असं घडवावं की जिथे शक करता राजा होण्यापर्यंतची वाटचाल आपल्या सगळ्या हिंदुस्थानला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आईने लेकराला कसं घडवावं, घडवताना अंगावरच्या दुधाबरोबर उच्चतम मूल्यांचे संस्कार कसे प्रदान करावेत. आपल्याला किती आनंद असतो, आमच्या पोराचा काही त्रास नाही, उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो. अगदी यांच्या वडिलांच्या वळणावर गेलाय, त्यांना सुद्धा उठ म्हणलं की उठतात, बस म्हणलं की बसतात. सकाळी जर एकदा त्याला बसवलं ना तिथं, ते कार्ट तिथं दिवसभर दिसेल. उसको हिंदी में गोबर गणेश कहते, जहां बेटा वही बैठे. असा पराक्रम तुमच्या माझ्या घरात पाहिजे, असं सळसळतं रक्त पाहिजे. शिवाजी हे नाव उच्चारलं मुडद्यात सुद्धा प्राण यावा, एवढी ताकद आहे या नावामध्ये. जय जयकार करावा. तर मला वाटतं जाखोरीतल्या लोकांनी बरोबर, छत्रपती श्री शिवाजी महाराज की. महाराज नसते ना तर देवळातला देव सुरक्षित राहिला नसता, धर्म सुरक्षित राहिला नसता. रक्ताचं पाणी जीवाचं रान करून एक एक मावळा जमवला होता. आणि आज हे आम्ही सगळं उपभोगतोय त्या एका राजामुळे की ज्यांनी परमात्मा कृष्ण परमात्म्याचं चरित्र डोळ्यासमोर ठेवलं. लहानपणी कीचकाची छाती फोडणारा भीम जिजामातोश्री त्याला शिकवतात. आणि आम्ही म्हणतो, बाळा तुला कार्टून लावून देतो, तू कार्टून बघत बस आणि आम्ही कीर्तनाला जाऊन येतो. मग बघणारं कार्टून, टीव्हीवर कार्टून. आणि त्या पोराला विचारलं ना, ए तुला भीम माहितीये का भीम? ते म्हणतो हो. आता मला अपेक्षित आहे महाभारतातला भीम माहितीये का, जो बुद्धिमत्तां वरिष्ठम आहे, जो बुद्धीने सुद्धा सुंदर आहे, श्रेष्ठ आहे. त्या पोराला विचारलं भीम माहितीये का? ते म्हणतो हो, छोटा भीम लाडू खातो. या पलीकडे जाऊन महाभारतातले 5 पांडव कधी आम्हाला कळणार, त्यांचा स्वभाव, त्यांचं गुणवैशिष्ट्य कधी आम्हाला कळणार. पांडव गीतेमध्ये वर्णन आहे, धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन, पापम प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन, शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन आणि माद्री सुतो कथयताम न भवन्ति रोगाः. पांडव गीतेमध्ये म्हटलंय, 5 पांडवांचं गुणवर्णन केल्यानंतर किंवा त्यांचा अभ्यास केल्यानंतर धर्मराजाचं नाव घेतलं तरी अंतःकरणातली धर्मभावना जागृत होते. शत्रुं विनश्यति वृकोदर कीर्तनेन, वृकोदर म्हणजे भीमसेन, भीमांचं नाव घेतलं तरी शत्रूचा नाश होतो. शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन, पापांचा नाश होतो भीमाचं नाव घेतल्यावर, शत्रूचा नाश होतो अर्जुनाचं गुणवर्णन ऐकल्यावरती, आणि रोगांचा नाश होतो माद्री सुताम कथयन्ति न भवन्ति रोगाः. रोग नाश करण्याचं सामर्थ्य माद्री सूत म्हणजे नकुल सहदेव यांच्याकडे. असे 5 पांडव ज्यांच्या मागे अखंड भगवंत होते. का हो? आणि भगवंतांचा दुसरा गुण माझी ज्ञानोबा माऊली सांगते, ऐका ज्ञान वैराग्य.